विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू। पहिल्या दिवशी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता। पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार। मात्र शरद पवारांच्या पक्षाची भूमिका अजूनही अस्पष्ट। विरोधकांमध्ये एकी नसल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। राज्य सरकारकडून 663 कोटी रुपये मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उर्वरित रकमेचा प्रस्ताव मंजूर। उद्धव ठाकरे इंडिगोची फ्लाईट वापरत नाहीत तरी सुद्धा कोणाला अडचण असेल तर मी आणि शिंदे साहेबांनी समृद्धी महामार्ग बांधलाय। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। अंजली दमानिया यांच्याकडून सूरज चव्हाण यांच्या विरोधात मानहानीचा दावा। चव्हाणांनी पत्रकार परिषदेतून अनेक चुकीची वक्तव्ये केल्याचा दमानियांचा आरोप। आज सुनावणी पार पडणार। दिग्विजय पाटील 10 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहणार। जय पवारांच्या लग्न समारंभामुळे तारीख पुढे ढकलली। पुणे पोलिसांनी 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते। चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर हवालदाराकडून अत्याचार। पालघर जिल्ह्याच्या कासा पोलीस ठाण्यातील घटना। शरद बोगाडे हवालदाराकडून महिलेवर अत्याचार। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांकडून सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला अटक। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अटकेची दुसरी कारवाई। मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं काम बंद आंदोलन। 1 डिसेंबर पासून सर्व संगणकीय कामं ठप्प। 15 डिसेंबर रोजी संगणक परिचारक हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याची शक्यता। ठाकरे बंधूंमुळेच मवियात फूट पडली। दोघे एकत्र आले तरी निवडणुकीत यश मिळणार नाही। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची टीका। इंडिगोच्या 75% विमान फेऱ्या पूर्वपदावर। शनिवारी 1500 तर रविवारी 1650 फेऱ्या चालवण्यात आल्या। 10 डिसेंबर पासून इंडिगोचं वेळापत्रक पूर्ववत होणार। कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी डीजीसीए कडून इंडिगोला मुदतवाढ। इंडिगोला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावं लागणार। इंडिगोनं वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचाही इशारा। संसदेत आज वंदे मातरमवर विशेष चर्चा। पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये बोलण्याची शक्यता। काँग्रेसचे 8 नेते देखील चर्चेमध्ये सहभागी होणार। मुंबईत आज 15% पाणी कपात। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बदलण्याचं काम हाती। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। तर मुंबईच्या तापमानामध्ये घट। पुन्हा कडाक्याच्या थंडीची चाहूल।